कोपरगाव बेड देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन मोठ्या उत्साहात भक्तिमय व ज्ञानपूर्ण वातावरणात संपन्न झाले। जय गुरु शुक्लेश्वर महाराज जय ज्योतिष या घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात होताच सभागृहात धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले। या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिषाचार्य, संशोधक व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमपूजनीय रमेशगिरी महाराज, महंत सुधीरदास महाराज, ज्योतिषाचार्य गुरुमा सौ ज्योती जोशी व ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी पारंपरिक ज्योतिष, नाडी ज्योतिष, सूर्यकुंडली वास्तुशास्त्र व आधुनिक संशोधन या विषयांवर आपले विचार मांडले। त्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे सभागृहात प्रबोधनात्मक विचारांचा ओघ सतत वाहत राहिला आणि उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। या भव्य कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांनी हजेरी लावत आपले विचार यावेळी व्यक्त केले। तसेच कोपरगाव नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवक अनिल आव्हाड यांनीही उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांचा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब आव्हाड व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पहिल्यांदाच असा कार्यक्रम कोपरगाव नगरीत होत असल्याने मोठी उत्सुकता आणि उपस्थिती पाहायला मिळाली। यशस्वीपणे पार पडलेल्या या अधिवेशनाचा पुढील वर्षीही विस्तार व्हावा अशी मागणी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली। अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने जे मान्यवर या ठिकाणी आले त्यांचे मी सर्वप्रथम कोपरगाव शहराच्या आणि मतदारसंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आपण आवर्जून या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या बेट परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचं भारतातलं एकमेव मंदिर, ज्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं मुहूर्त लग्नासाठी बघावं लागत नाही, अशा ठिकाणी फार लोकांना माहिती आहे, पण आता हळूहळू त्याची माहिती प्रत्येकाला होते आणि या अशा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ची प्रसिद्धी अजून प्रमाणामध्ये पूर्ण भारतभरामध्ये होईल यात कुठली शंका नाही। म्हणून हा कार्यक्रम आपले सर्व ट्रस्टीजमधले अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड, आपले सचिव ॲडव्होकेट कुलकर्णीजी, तसंच आपले खजिनदार ॲडव्होकेट राळकरजी आणि सदस्य आपले एस एल कुलकर्णीजी आणि हेमंतजी पटवर्धनजी यांच्या माध्यमातून हे अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करावे आणि आपल्या कोपरगावकरांना या निमित्ताने वेगवेगळे लोक असतील, संत महंत असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, यांचं विचार ऐकायला या ठिकाणी मिळतील, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन। आता खरं म्हणजे लंच ब्रेक आहे, त्या लंच ब्रेकमध्येच मी आलो। जास्तीचा वेळ घेणार नाही कारण आपल्या सर्वांना भूक लागली असेल, म्हणून जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। येणाऱ्या संक्रांत सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आले त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। म्हणून तर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजही सुद्धा याच परिसरामध्ये आणि त्या भेट या परिसरामध्ये स्थिरावले आहे। असे चिरकाल वास्तव्या करतात, त्यांनीही ती भूमी निवडलेली आहे। म्हणून सत्पुरुष, महापुरुष, योगी, शिवयोगी अशा या पवित्र पावन आणि परिसरामध्ये येऊन स्थिरावलेलं आहे। या भूमीचं अनेक काही वैशिष्ट्य आहे, ऐतिहासिक, धार्मिक, परमार्थिक आणि भौगोलिक अशा सर्वच आणि बाबतीमध्ये अनुकूल अशी ही जागा आहे आणि अशा जागेत या परिसरामध्ये आणि शुक्राचार्य येऊन चिरकाल वास्तव्या करतात, त्यांनी ही भूमी निवडलेली आहे। म्हणून या ट्रस्टने विश्वस्ताने एक चांगलं उपयुक्त आहे, माहिती होणं आवश्यक आहे। ठराविक माहिती आहे, शुक्राचार्य मंदिर आहे कोपरगाव पेठमध्ये, पण एवढंच नाही, त्या मागच्या अनेक काही वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदयांनी सांगितलेच आहे।
मी पुन्हा एक वार राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आणि या मंडळाला, या ट्रस्टला, ट्रस्टचे जेवढे काही अधिकारी पदाधिकारी सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने समाजापर्यंत आणि हे तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान कुठपर्यंत पोहोचू शकतं. पुन्हा एक वार अध्यक्ष विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो. माझे 2 शब्द मोठा पाहिजे. नमस्कार. जय ज्योतिष, जय शुक्राचार्य. भगवान शुक्राचार्यांच्या या पावनभूमीत उपस्थित आदरणीय संत महंत, माझे गुरुवर्य, सर्व ज्योतिष तज्ज्ञ, सर्व ज्योतिष दिग्गज, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या पावनभूमीत अत्यंत आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अधिवेशन आयोजित करणारे आयोजक आदरणीय बाळासाहेब आव्हाड आणि आदरणीय मनीष गोसावी यांचं मी अभिनंदन करते की त्यांनी उत्तम जागेवर उत्तम विषय निवडून आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं. आणि मला तुमच्याकडून माहिती हवी आहे. तुम्हाला जाणवलं का? मंदिरात प्रवेश केलं, पहिलंच पाऊल टाकलं, त्याच्यानंतर एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी जाणवत होती. आता इथे 2 प्रकारचे लोक आहेत. काही आपल्या जोडीदारासह आले, काही एकटे आलेले आहेत. तर जे एकटे आले त्यांना मी पहिला प्रश्न विचारते, मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण झाली का? हो नाही? सांगा ना, हात वर करून सांगा, कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि जे जोडीदारासोबत आले, दाराच्या बाहेर कदाचित त्यांचं चालू होतं, तू आज नेमकी हीच साडी का नेसली, तुम्ही चहा का नाही दिला, वगैरे वगैरे. त्यांचे वाद थांबलेत का? किंवा सकारात्मक गोष्टी आठवल्यात का? हो नाही? बोला. छान, कारण मला ज्योतिषाचा आवाज मोठा पाहिजे. तर अशा या पावन भूमीत आपण आलेलो आहोत. शुक्राचार्य देवांच्या भूमीत आपण आलेलो आहोत. देवगुरु म्हणजे बृहस्पती आणि दैत्यगुरु, राक्षस गुरु म्हणजे शुक्राचार्य. दोन्ही गुरुच. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. गुरु हे गुरुच असतात. ते शिष्यासाठी झटत असतात. कदाचित त्यांची प्रवृत्ती वेगळी असेल, परंतु प्रत्येक गुरु शिष्याला आशीर्वाद देत असतो आणि गुरुचा हा आशीर्वाद शिष्याला उंचीवर देत असतो. त्यामुळे देवगुरु बृहस्पती असतील, ज्यांना आपण गुरु म्हणतो, किंवा आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतल्या सुखस्थानात उच्चीचा होणारा ग्रह म्हणजे, अभ्यास केलाय का? नंतर मला भीती वाटायला लागली. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. सीतानाथ समारंभाम रामानंदार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्रातील सर्व नामवंत ज्योतिषाचार्य, आमच्या सर्व भगिनी, या मंदिराचे सर्व आव्हाडसाहेब, मनीषजी यांच्या अथक प्रयत्नानुसार आज हे ज्योतिष संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही मगाशी ऑफिसमध्ये बसलो असताना गुरुमा त्या ठिकाणी आल्या, आमच्या ताई पण बसलेल्या होत्या आणि एक विषय त्या ठिकाणी निघाला. आदरणीय धोंडीराज शास्त्री दाते आमच्या लहानपणी काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला आले असताना, आपण आला असाल, अनेक मंडळी रामदर्शनाला आले. गणपतीचं जे स्थान आहे ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि रामरायाची जी विद्यमान आजची जी मंदिराची मुख्य रचना आणि प्रभू रामचंद्रांचं
मूर्तीचं जे सेंटर आहे गणपती मंदिरापासून तर मंदिराच्या मागच्या बाजूला साधारणतः 60 अंशाचा कोन त्या ठिकाणी आलाय. आणि माझे वडील त्यांना माहिती सांगत होते आणि मूळ जे मंदिर होतं ते मंदिर जसं आवड सरांनी या मंदिराची सगळी अक्षांश रेखांशापासून अत्यंत चांगलं उद्बोधक असं अभ्यासपूर्ण विवचन त्या ठिकाणी दिलं. त्याचप्रमाणे आमच्या मंदिराची माहिती सांगत असताना वडिलांनी सांगितलं की मूळ जे मंदिर होतं हे या गणपतीच्या जागी होतं आणि आताचं मंदिर आहे याच्यात हा जो डिफरन्स आलाय म्हणे. मंदिरं जी बांधली जातात साधारणतः आपण पाहतो की षण्मासा दक्षिणायनम षण्मासा उत्तरायणम, परंतु उत्तरायणामध्ये सूर्य प्रवेश झाल्यानंतर तो एक्झॅक्ट पूर्व दिशेला नसतो. प्राच्यो दिशान कल्पन्ते. तर आम्ही तो विषय त्यांची बोलताना मी म्हणालो की मी स्टेजवर तो घेतो त्या दृष्टीने चर्चाही होईल आणि एक वेगळा विषय समोर येईल तो ज्योतिषाला आधारूनच असेल. आपण जाणत आहात की या शतकामध्ये ज्यांना विद्वत प्रचूर असे राजकारणी म्हटलं गेलं ते लोकमान्य टिळक यांनी ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला. आपण अनेकांनी तो पाहिला असेल, वाचला असेल. वाचला नसेल तर तो अवश्य वाचा. ओरायनामध्ये त्यांनी हा जो ब्रिटिश एक सिलेबस होता, अभ्यासक्रम होता किंवा त्यांची जी एक मेंटॅलिटी होती की आर्ष वाङ्मयच अलीकडे आणायचं. इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतरचे जे विषय आहे त्या मांडणी करत असताना त्यांनी वेदाचा काळच अलीकडे आणला. 5000 वर्षापेक्षा जुने वेद नाही असा धाडसाचा नव्हे तर साधारणतः 280 PhD चे प्रबंध या 200 वर्षामध्ये लिहिले गेले जगभर. त्याला या सगळ्या ख्रिस्ती मंडळींचंच एक पाठबळ होतं आणि आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आणि तुमची संस्कृती ही कशी कमकुवत आहे, तिला बेस नाही. वेदांमध्ये जे काही मंत्र आलेले आहेत ती नुसती कविकल्पना आहे आणि मग मूळ वेद कुठला अशा विषयावर काही आपण आलेलो होतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी यजुर्वेद म्हटला असा उल्लेख आला आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगून 5557 वर्ष झाली. त्याच्या आधी वेदव्यासांनी वेदांचे 4 विभाग केले.